नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या चांदण्यात भक्तीच्या ओंजळीतून उच्चारलेला एकच शब्द काळजाच्या गाभाऱ्यात घुमतो. गुरु आणि सद्गुरू यात फरक नेमका काय? गावोगाव व्यासपीठ मांडलेली असतात, हातात जपमाळ, मुखात सुभाषित आणि भोवताली डोलणारी भक्तांची गर्दी. गर्दीच्या पलीकडे फ्लेक्स आणि फ्लेक्सवर बाबा. पण हृदयाला स्पर्श करणाऱ्या नजरेचा शोध घेताना मन विचारतं, खरा सद्गुरू कुठं आहे? गुरुपद आज धंदा झालाय. देवळात दुकानं झालीत. पूजेच्या समयीत सौंदर्य आहे, प्रकाश नाही. चर्चा आहेत, संवाद नाही. सत्याच्या शोधाऐवजी श्रद्धेची विक्री होते, तुमच्या आणि माझ्या. सद्गुरू मात्र बाजारात सापडत नाहीत. ते नसतात केवळ व्यासपीठावर की मुखवटे चढवून आर्जवी बोलणाऱ्यात. ते भेटतात अंतर्मनाच्या एका कोपऱ्यात, जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होता. ते पाप धुवत नाहीत, तर पापाची जाणीवच नष्ट करतात. ती माफी देत नाहीत, तर मुक्ती देतात. गुरु सांगतो, तुम्ही असंच राहा, सर्व क्षम्य आहे. सद्गुरू म्हणतो, तुम्ही बदला, कारण बदलल्याशिवाय दिवा पेटत नाही, तुम्हाला दिवा बनावा लागेल. गुरु भीतीवर राज्य करतो, तो घाबरवतो, तर सद्गुरू प्रेमावर अधिकार निर्माण करतो. गुरु म्हणतो शरण ये, सद्गुरू म्हणतो उठ, स्वतःच्या डोळ्यांनी पहा. तो फक्त उचलत नाही, तो डोळ्यांमध्ये प्रकाश टाकतो, प्रकाशाची किरण पेरतो. आज समाज गुरुपदावर दुकानदार बसवतो आणि मग चुकलेलं मार्गदर्शन समाजाच्या अधपतनाची बीजे रोवतात. धर्माधर्मात, जाती जातीत भांडणं होतात. या आंधळ्या श्रद्धेने, संप्रदायाच्या गोंधळात आपण सद्गुरू शोधायचेच विसरतो. पण एक क्षण असा येतो की आयुष्याच्या गर्द धुक्यात एक स्वच्छ श्वास उमटतो. कुठेही न बोलणारा एक मौनाचा स्वर ऐकू येतो. तोच असतो सद्गुरू, जो आपल्यातच लपलेला असतो. सद्गुरू म्हणजे आरसा, जो चेहरा बदलत नाही पण दाखवतो खरी प्रतिबिंब. तो दीप नसतो केवळ प्रकाश देणारा, तर अंधाराचा अंत करणारा असतो. गुरु विना नाही तुझा आधार, तर सद्गुरू विना सर्व काही निराधार, सर्व काही निराधार. आपल्या लाडक्या गुरुवर श्रद्धा ठेवून सद्गुरूच्या शोधात निघणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच आपल्या आवडत्या नादमाय मराठीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.